नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक. इथं तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला बघायला मिळते. जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता कसं आहे माहिती आहे का, राज्यामध्ये एका नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून जे काही आंतरवाली सराठी इथं आमरण उपोषण केलं होतं, त्या उपोषणाला चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला होता. त्या ठिकाणी कशा पद्धतीनं लाठीचार्ज करण्यात आला, त्याचे पडसाद राज्याच्या विविध भागामध्ये पडले आणि तिथूनच हे आंदोलन उग्र झालं. हे आंदोलन मोठं होत गेलं. नंतर राज्याच्या विविध भागामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये मोर्चे निघाले, आंदोलनं सुरू झाली, उपोषणंसुद्धा सुरू झाली. त्यानंतर सरकारने मध्यस्थी करत अनेक वेळा उपोषण सोडायचा प्रयत्न केला. पण मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या ज्या निर्णय होता, त्यांची जी भूमिका होती त्याच्यावर ठाम होते आणि ते म्हणजे मराठा समाजाला सरसगट कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं. हीच मागणी त्यांनी लावून धरली आणि सरकारला मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर झुकावं लागलं. आम्ही तशा पद्धतीचं सर्टिफिकेट देतो, पण त्याच्यासाठी आम्हाला 1 महिन्याचा कालावधी द्यावा असं सरकारनं त्यांना सांगितलं आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना 30 दिवसाचा कालावधी दिला आणि स्वतः त्यांच्याकडून अजून 10 दिवसाचा दिला, म्हणजे 40 दिवसाचा कालावधी सरकारला दिला. आता सरकार या 40 दिवसामध्ये खरंच कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र देतं का हे सुद्धा पाहावं लागेल. कारण की मराठा समाजाचा समावेश जर कुणब्यामध्ये केला तर मग ओबीसी जे नेते आहेत, ओबीसीचा जे वर्ग आहे त्याचा तर कुठंतरी त्याच्यावर परिणाम होईल असे जे ओबीसीचे नेते आहेत राज्यामधले ते सुद्धा सांगतात. त्यामध्ये विजय वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ असतील. यांनी वारंवार वक्तव्य या आरक्षणावर केलं आहे. ओबीसीच्या आरक्षणावर आणि मराठा आरक्षणावर वक्तव्य केलं आहे, हे आपण सगळं पाहिलं आहे. पण मनोज जरांगे पाटील आता यांची जी काही 14 ऑक्टोबरला आंतरवाली सराठी येथे एक ऐतिहासिक सभा होणार आहे, त्या सभेला लाखोंचा जनसमुदाय मराठा बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या जिल्ह्याचा दौरा केला त्या ठिकाणी सुद्धा त्यांना मोठा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळाला. बीडमध्ये तर पहाटेच्या 4 वाजेपर्यंत लोकांची गर्दी आणि लोक त्या ठिकाणी थांबलेले होते आणि ऐतिहासिक सभा त्यांची बीडमध्ये सुद्धा झाली. आता 14 ऑक्टोबरला आंतरवाली सराठी इथं जी सभा होणार आहे त्या सभेला 50 लाखाच्या जवळपास राज्यभरातून मराठा बांधव येतील असं सुद्धा सांगितलं जातं. आता मनोज जरांगे पाटील यांनी जे काही सभा चालू केल्या, जी काही महाराष्ट्र दौरा चालू केला आहे, 14 ऑक्टोबरची जी काही सभा आहे ती फक्त मराठा समाजाला कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळावं, मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आहे. पण जर सरकारने आरक्षण दिलं आणि नाही दिलं तर मग हा राजकीय फटका कोणाला बसू शकतो हा सुद्धा विचार आपल्या या ठिकाणी करावा लागेल. कारण की जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी काही जोर का झटका दिलाय, त्याचा फटका नेमकं कोणत्या राजकीय पक्षाला बसेल असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. जर आपण पाहिलं तर या अगोदर सुद्धा 2016 मध्ये मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली गेली होती. 58 मोर्चे काढण्यात आले होते आणि ते मोर्चे सुद्धा लाखोंचे होते. आता 2016 ते 2017 अशाच पद्धतीनं मोर्चे राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये मोठमोठे मोर्चे निघाले होते. 2019 मध्येच निवडणुकासुद्धा झाल्या होत्या आणि त्या निवडणुकामध्ये फटका कोणाला बसला होता? मराठा आंदोलनाचा, मराठा मोर्चाचा. तर तो फटका बसला होता राष्ट्रवादी आणि काँग्रेसला. कारण की शिवसेना आणि भाजप हे बहुमतानं 2019ला निवडून आलं होतं. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आपल्याला मान्यच करावी लागेल. मग आता 2024ला परिस्थिती संपूर्णपणे वेगळी आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सहभागी आहे. तर सत्ताधारी पक्षामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं 3 पक्ष आहेत. म्हणजे विरोधात फक्त
काँग्रेस सोडलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेमध्ये सुद्धा आहेत। जरी शिवसेना दुसरी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडं म्हणजे उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तिकडं असली तरीसुद्धा सत्ताधारी पक्षामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे। जर आपण पाहिलं तर आता या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचा मनोज जरांगे पाटील यांनी जे मोर्चा सुरू केला, यांनी जे सभा चालू केलेत, त्याचा फटका महाविकास आघाडी सरकारला बसेल की सत्ताधारी पक्षाला बसेल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। पण जर एक आपण साधारण विचार केला तर मनोज जरांगे पाटील यांनी काही जोरो का झटका दिला, त्याचा फटका नक्कीच 2024च्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीला बसू शकतो असं आपल्या या ठिकाणी वाटतं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी गेले होते तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं, हे आपण सगळ्यांनी पाहिलं। मग फक्त एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं म्हणून एकनाथ शिंदे आणि भाजप यांचा फायदा होईल का? तर नक्कीच अशाच पद्धतीनं होताना दिसेल, कारण की महाविकास आघाडीला फटकाच बसू शकतो। ज्यावेळी 2019च्या निवडणुका राज्यामध्ये झाल्या होत्या तेव्हा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की तिथं मराठा समाजाने एकजूट होऊन मराठा समाजाच्याच नेत्याला, मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान दिलं होतं आणि त्यामुळं महाविकास आघाडीला एक जोरदार झटकासुद्धा बसला होता। जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे लोकसभेचे उमेदवार होते त्यामध्ये होते चंद्रकांत खैरे हे शिवसेनेकडून, इम्तियाज जलील हे MIM कडून, तर दुसरे होते ते म्हणजे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव हे सुद्धा लोकसभेला होते। आता 2019च्या लोकसभेमध्ये मराठा समाज हा एकत्रितपणे कन्नडचे जे आमदार होते हर्षवर्धन जाधव यांच्याकडं एक गठ्ठा मतदान गेलं आणि म्हणून चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि इम्तियाज जलील हे मध्येच निवडून आले। या दोघांच्या भांडणामध्ये इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आले आणि खासदार झाले। तिकडं जर आपण परभणीमध्ये पाहिलं तर परभणीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं परिस्थिती निर्माण झाली होती, ती म्हणजे पाटील वर्सेस देशमुख। संजय जाधव हे शिवसेनेचे होते आणि ते लातूरचे असल्याचं सांगितलं जात होतं, निवडणुकामध्ये मुद्दा उपस्थित केला जात होता आणि संजय जाधव हे पाटील आहेत तर राजेश विटेकर हे देशमुख आहेत, असा सुद्धा वादविवाद परभणीमध्ये आपल्याला बघायला मिळाला होता। जातीचा म्हणून त्या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रभाव त्या निवडणुकामध्ये झाला होता आणि त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला होता आणि त्या ठिकाणी संजय जाधव हे निवडून आले होते। त्या ठिकाणी संजय जाधव निवडून येण्यामागचं कारण हे होतं की परभणी जिल्ह्यामध्ये, परभणी लोकसभेमध्ये जे काही संपूर्ण मराठा समाज आहे हा एकजुटीनं राजेश विटेकर यांच्या बाजूने उभा राहिला होता। तो जो बहुजन समाज आहे म्हणजे इतर सगळे जे समाज आहेत OBC प्रवर्गामधले आणि काही ओपनमधले सुद्धा मराठा समाजसुद्धा ते संजय जाधव यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिले आणि 1% मतदान त्यांनी संजय जाधव यांना केलं, म्हणून तिथं संजय जाधव निवडून आले। त्या ठिकाणी सुद्धा जातीचा विषय आपल्याला पाहायला मिळाला होता। तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे बीड लोकसभेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती। त्या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे उमेदवार होते बजरंग सोनवणे आणि ज्या भाजपकडून उमेदवार होत्या प्रीतम मुंडे, या ठिकाणी सुद्धा काटेकी टक्कर झाली होती आणि त्या ठिकाणी सुद्धा एक जातीय रंग आपल्याला 2019च्या निवडणुकामध्ये बीड लोकसभेमध्ये पाहायला मिळाला होता। पण त्याचा परिणाम काय झाला, त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आणि तिथं भाजपचा उमेदवार मोठ्या मतधक्क्यानं निवडून आला। तसं जर पाहायला गेलं तर प्रीतम मुंडेंना 2014मध्ये ज्या पद्धतीचं मतदान मिळालं होतं त्या पद्धतीचं मतदान 2019ला लोकसभेच्या बीडच्या लोकसभेमध्ये 19ला मिळालं नाही, पण तरीसुद्धा त्या 19ची निवडणूक त्यांनी मोठ्या मतधिक्यानं जिंकली। म्हणजे हे काही राज्यातले 3 मतदारसंघ आहेत जे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेत। त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मराठा जो मतदार आहे तो एका गठ्ठ्यानं ज्या उमेदवाराला मतदान करायचा त्याच्यामुळं एकतर ते उमेदवार पाडायचा, नाहीतर मग तिसराच
कोणाचा तरी फायदा व्हायचा असं आपल्याला मागच्या निवडणुकातल्या काळामधून दिसतंय। मग यावर्षी परिस्थिती तशी असेल का? 2024ला त्याच पद्धतीनं परिस्थिती राहील का? हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। जर 2024ला शिंदे सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र दिलं, तर नक्कीच मराठा समाज हे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं ज्या पद्धतीनं उभा राहिला त्याच पद्धतीनं आरक्षण दिलं म्हणून भाजप, शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूनं मोठ्या मतधक्क्यानं मतदान करेल आणि त्याचा फायदा शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीला म्हणजे सत्ताधारी पक्षात असणाऱ्यांना होईल। आणि जर शिंदे सरकारने आरक्षण दिलं नाही तर मग मराठा समाज कुठल्या पक्षाच्या बाजूने जाईल हे सुद्धा पाहावं लागेल। आणि जरी त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या बाजूने गेले तरीसुद्धा त्याचा फटका राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बसू शकतो असंच आपल्याला मागच्या निवडणुकावरून वाटतंय। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांचा जो जोरका झटका आहे त्याचा फटका नेमकं कोणाला बसेल? सत्ताधारी पक्षाला बसेल की विरोधी पक्षाला बसेल? हे सुद्धा तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।